Next one is self-induction. Now consider this diagram and animation. Here, consider a circuit that is coil in which the current is changing. इथं आपण एक सर्किट कन्सिडर केलं आहे ज्याच्यामधून करंट चेंजिंग आहे. The changing current will vary the magnitude of magnetic flux linked with the coil, that is circuit itself, and consequently an EMF will be induced in the circuit. आता या सर्किट मध्ये आपण जर करंट जे हा करंट जर व्हॅरी केला त्याची मॅग्निट्यूड जे चेंजिंग असेल तर चेंजिंग मॅग्निट्यूडचा करंट जर ह्या कॉईल मधून पास झाल्यानंतर ह्या कॉईलच्या सराउंडिंगला जे काही फ्लक्स तयार होतील ते आपण चेंजिंग असतील आणि ह्या चेंजिंग फ्लक्स जे आहेत ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्या सेम कॉईलला लिंक्ड असल्यामुळे सेम कॉईलला इंड्यूस असल्यामुळे त्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. ह्या ॲनिमेशनचे साइन आपण दाखवले पहा. ह्या बॅटरीमधून करंट पास होतोय की जेव्हा आपण ऑन करू त्यातून करंट पास होईल. त्यातून करंट पास झाल्यामुळे ही जी कॉईल आहे ह्या कॉईलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे ब्ल्यू लाईन दाखवले पहा हे मॅग्नेटिक फील्ड. ह्या मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स सेम कॉईलला इंड्यूस आहेत आणि सेम कॉईलला इंड्यूस असल्यामुळं याच कॉईलमध्ये इंडक्शन होऊन त्याच्यामध्ये EMF प्रोडक्शन होतं. The phenomenon of induced EMF in the circuit coil itself on account of a change in current in it is termed as phenomenon of self-induction. तर या कॉईलमधून चेंजिंग करंट पास झाल्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या सराउंडिंगला तयार होतात. सराउंडिंगला तयार झाल्यामुळं त्याच फ्लक्स त्याच कॉईलमध्ये इंड्यूस होतात. त्याच कॉईलमध्ये इंड्यूस होऊन जे EMF तयार होतो याला सेल्फ इंडक्शन म्हणतात. म्हणजे याच स्वतःच ह्या कॉईलमधून करंट पास झालेला आहे. करंट पास होऊन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड या कॉईलच्या सराउंडिंगला तयार झालेले आहेत आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉईलला सेम कॉईलला इंड्यूस आहेत म्हणजे लिंक्ड आहेत. त्यामुळं यामध्ये परत त्या कॉईलमध्ये इंडक्शन होऊन EMF तयार होतो. ह्याला सेल्फ इंडक्शन म्हणतात कारण स्वतःमध्येच त्या फ्लक्स जे आहेत त्या स्वतःच्या कॉईलमध्येच इंड्यूस झालेले आहेत फ्लक्स. त्यामुळं याला सेल्फ इंडक्शन असं म्हणतात. Let at any instant the value of magnetic flux linked with the circuit itself be phi corresponding to the current I in it. जर त्या कॉईलला सर्किटला लिंक्ड जे फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स सपोज फाय असतील आणि त्याच्यामुळं जे प्रोडक्शन झालं करंट आहे तो I असेल. इट इज ऑब्वियस दॅट फाय विल बी प्रोपोर्शनल टू करंट I. फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स करंटवर डिपेंड असतात. जितका करंट जास्त पास होईल तितकं मॅग्नेटिक फील्ड जास्त तयार होतं तितक्या मॅग्नेटिक फ्लक्स जास्त तयार होतात. म्हणून फाय जे आहे फाय हे करंटवर डिपेंड असतं. म्हणजे दॅट इज फाय प्रोपोर्शनल टू I, दॅट इज करंट. फाय इज फ्लक्स और फाय इज इक्वल टू L इंटू I. L इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे आपण हे प्रोपोर्शनॅलिटी जे हे इक्वेट करण्यासाठी तर कॉन्स्टंट घेतला किंवा L जे आहे हे फाय बाय I येतं. वेअर L इज सेल्फ इंडक्टन्स और कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन ऑफ द कॉईल. L हा कॉईलचा सेल्फ इंडक्टन्स किंवा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन आहे तो कॉन्स्टंट आहे. द फ्लक्स लिंकेज फॉर अ कॉईल विथ N टर्न्स करस्पॉन्डिंग टू करंट I विल बी रिटन एज. आता हे सिंगल कॉईलचं टर्न असेल त्यासाठी आपण असं लिहिलं आहे. जर N नंबर ऑफ टर्न्स असतील कॉईलचे तर त्याला असणारे फ्लक्स लिंकेज जे आहे त्याला आपण N न मल्टिप्लाय करायचं. N इंटू फाय बी दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स प्रोपोर्शनल टू I. To equate this proportionality, take constant L, that is N into phi b equal to L into I, that is L equal to N into phi b upon I. According to Faraday's law, induced EMF E is given by. आता या ज्या फ्लक्स आहेत ह्या फ्लक्स असोसिएट विथ दिस कॉईल दॅट इज लिंक्ड विथ दिस कॉईल. इतक्या फ्लक्स जर त्या कॉईलला लिंक्ड असतील चेंजिंग फ्लक्स आहेत त्या आणि त्याच्यामुळं त्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होतं अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. मग तो प्रोड्यूस झालेला EMF जे आहे तो E इक्वल टू मायनस डी फाय बाय dt. आता फायची व्हॅल्यू पुट केली तर फायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर फाय इज इक्वल टू L इंटू I. तर L हे कॉन्स्टंट आहे. आउट ऑफ डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मायनस L di बाय dt. दिस इज E इज द EMF प्रोड्यूस्ड, EMF जनरेटेड ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दिस कॉईल. नेक्स्ट वन इज इफ नाउ युनिट ऑफ इंडक्टन्स. आपण जे L जे इंडक्टन्स घेतलेलं आहे त्याचं युनिट जे आहे हे L इक्वल टू E अपॉन di बाय dt. EMF जे आपण हा व्होल्टमध्ये मेजर करतो.
di/dt जे आहे करंट हा ॲम्पियरमध्ये आणखी टाइम सेकंडमध्ये म्हणून ॲम्पियर पर सेकंड हे याचं युनिट आहे. व्होल्ट ॲम्पियर पर सेकंड जे आहे यालाच आपण हेनरी असं म्हणतो. SI युनिट जे आहे इंडक्टन्सचं हे हेनरी आहे. त्यानंतर डेफिनेशन ऑफ एल. आता इंडक्टन्स जे आहे हे आपण आता डिफाईन करायचं आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकारे आपण डिफाईन करणार आहे. पहिली मेथड आहे हे फाय इक्वल टू एल इंटू आय, दॅट इज एल इक्वल टू फाय बाय आय. याच्यावरून आपण फर्स्ट हे इंडक्टन्स डिफाईन करायचं आहे. बघा तर the self inductance of a circuit is the ratio of magnetic flux linked with the circuit to the current flowing in it. आता इंडक्टन्स जे हा L हा रेशो आहे फाय बाय आय. फाय हे जे आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट आहे, आणखीन आय हा करंट आहे. हा दोन्हींचा रेशो आहे, भागाकार आहे फाय बाय आय, दॅट इज रेशो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट टू द करंट फ्लोईंग इन इट. मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत लिंक्ड डिवायडेड बाय करंट त्या सर्किटला इक्वल टू इंडक्टन्स असतं. किंवा ऑर द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस द पर युनिट करंट इन द सर्किट इज डिफाइंड ॲज इट्स सेल्फ इंडक्टन्स. आता इथं जे फ्लक्स जे आहेत फ्लक्स पर युनिट करंट जे आहे फ्लक्स पर युनिट करंट ऑल्सो दिस इज नोन एज सेल्फ इंडक्टन्स एल. आता सेकंड मेथड जे आहे युझिंग एल इज इक्वल टू ई अपॉन di/dt यावरून आपण हा इंडक्टन्स डिफाईन करायचा आहे. त्यामध्ये पहा self inductance of a circuit is the ratio of induced EMF produced around the circuit to the rate of change of current in it. आता L जे हा इंडक्टन्स आहे तो रेशो ऑफ हा इंड्युस्ड EMF आहे E डिवायडेड बाय रेट ऑफ चेंज ऑफ करंट विथ टाइम. या दोन्हींचा रेशो जे आहे हा पण इंडक्टन्स असतो. किंवा ऑर द इंड्युस्ड EMF produced around the circuit per unit rate of change of current in it is defined as the self inductance of the सर्किट. तर जे प्रोडक्शन झालं EMF जे आहे हा EMF पर युनिट करंट जे आहे पर युनिट करंट जे आहे हा चेंजिंग करंट पर युनिट टाइम म्हणजेच याला असतो सेल्फ इंडक्टन्स. हे आपण दोन वेगळ्या पद्धतीनं सेल्फ इंडक्टन्स आपण इथं डिफाईन केलेलं आहे. When a current increases in the circuit and induced EMF acts opposite to it. ज्यावेळी करंट इन्क्रीज होतो त्यावेळी इंड्यूस झालेला EMF जे आहे तो ऑपोजिट असतो त्याच्या. Consequently, the work will have to be done in order to establish the magnetic flux associated with a steady current I0 in the circuit. आता हे जे करंट जे आहे स्टेडी करंट तो आपण स्टेडी करंट असोसिएट करण्यासाठी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी परत मॅग्नेटिक फ्लक्स वाढण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती वर्क डन करावं लागेल. आणखीन हे जे वर्क डन आहे वर्क डन इन टाइम dt स्मॉल इंटरवल टाइम जे छोट्या टाइममध्ये झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन पहा. वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू चार्ज. पोटेन्शियल हे E आहे EMF, आणखीन चार्ज जे आहे चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम हे चार्ज असतो. त्यामुळे आपण इथं E ची व्हॅल्यू पुट केली EMF मायनस L di/dt आहे. करंट ॲज इट इज टाइम ॲज इट इज. आपण dt इतक्या टाइममध्ये झालेलं वर्क डन जे आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी ते आपण वर्क डन इथं कॅल्क्युलेट करतोय. परत इथं रिअरेंज केल्यानंतर टर्म्स हे dt कॅन्सल झालं. IDI जे आहे L इंटू IDI मायनस हे स्मॉल वर्क डन आहे. तर आपण टोटल वर्क डन जे आहे हे टोटल वर्क डन आपण ह्या स्मॉल वर्क डनचे इंटिग्रेशन केले. स्मॉल वर्क डन ॲड केल्यानंतर आपल्याला टोटल वर्क डन मिळेल. प्रत्येक स्मॉल dt टाइमसाठी लागणारं वर्क डन जे आहे dw आहे. मग हे संपूर्ण वर्क डन जे आहे W हे सर्वांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला संपूर्ण वर्क डन W मिळेल. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ dw. मग dw ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केले आहे मायनस L IDI ही व्हॅल्यू इथं पुट केली. आणखीन आपण वर्क डन जे आहे हे 0 पासून I0 म्हणजे 0 करंट पासून I0 करंट जे आहे I0 करंट जे हा मॅक्झिमम करंट आहे इथंपर्यंत लागणारं वर्क डन इतकंच काढणार आहे. त्यानंतर हा करंट कॉन्स्टंट होतो. त्यामुळं लिमिट आपण 0 टू I0 घेतलेलं आहे मायनस L IDI. आणखीन मायनस L जे कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतली. मग इंटिग्रेशन ऑफ IDI जे हे I²/2 येतं. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केल्यानंतर I0² आलं I0² आलेलं आहे मायनस L. हेच आपण रिअरेंज करून लिहिलं. हाफ सेपरेट लिहिलं आहे आणि L इंटू I0² दॅट इज I0² सेपरेट लिहिलं आहे. हेच इक्वेशन आपण रिअरेंज केलं आहे. दिस इज द टोटल वर्क डन रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश दिस फ्लक्स. त्या ज्या फ्लक्स आहेत आपण फ्लक्स नेक्स्ट इन्क्रीजिंग फ्लक्स जे आहेत त्या एस्टॅब्लिश करण्यासाठी लागणारं वर्क डन जे आहे हे इतकं लागेल. नाऊ इफ I0 इक्वल टू 1 अँड W इक्वल टू L/2 ह्याच्यामध्ये I0 ची व्हॅल्यू आपण जर 1 टाकली आणि W ची व्हॅल्यू जी आहे ही आपण जर L/2 टाकली तर L जे L हे 2W येतं. हे L ची व्हॅल्यू जे आहे इंडक्टन्स 2 टाइम्स वर्क डन येतं इथं.
Hence, self-inductance of a circuit is numerically equal to twice the work done in establishing the magnetic flux associated with unit current in the circuit. तर आपण L जे 2 times W हे आपण इथं ऑलरेडी व्हॅल्यू पुट करून पाहिलेलं आहे त्यामध्ये, म्हणून सेल्फ इंडक्टन्स जे हा सर्किट मधला न्यूमेरिकली इक्वल टू ट्वाइस द वर्क डन. तर हे याला हा ट्वाइस द वर्क डन असतो इन एस्टॅब्लिशिंग द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द युनिट करंट. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स एस्टॅब्लिश करण्यासाठी हा करंट जे आहे हा L इज इक्वल टू 2 times W 2 times वर्क डन हा इतका येतो. दिस वर्क डन W विल रिप्रेझेंट द एनर्जी ऑफ द सर्किट. आता हे जे वर्क डन झालेलं आहे हे वर्क डन या सर्किटमध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, साठून राहतं. एनर्जी ऑफ द सर्किट म्हणून आपण जे वर्क डनचं इक्वेशन होतं 1/2 L इंटू I नॉट स्क्वेअर त्यालाच आपण एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं आहे. तेच वर्क डन एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणून आपण त्याला एनर्जी ऑफ द सर्किट म्हणलेलं आहे 1/2 L I नॉट स्क्वेअर. Comparing the equation kinetic energy half mv square and this energy stored in this coil half L I naught square, we find that self-inductance L of an electrical circuit plays the same role electrical inertia. तर यामध्ये कायनेटिक एनर्जी मध्ये जे काही व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे तर इथं याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इनर्शिया असतो L म्हणजे इंडक्टन्स. इथं जे मासचं कॉन्सिक्वेन्स आहे, मास जे काय इथं एनालॉगस असतं ते जिथं इंडक्टन्स आहे म्हणजे हा इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिकल इनर्शिया प्ले करतो इंडक्टन्स L. नाउ नेक्स्ट वन इज इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड. आपण आता सोलेनॉइड जे आहे हा सोलेनॉइडचा इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी इफ अ करंट I is established in the windings that is turns of a long solenoid, the current produces a magnetic flux phi b through central region. तर आपण सोलेनॉइड जे आहे सोलेनॉइड मधून आपण जर I करंट फ्लो होते असं कन्सिडर केलं त्या वाइंडिंग्स मधून तर I करंट्स जे प्रोड्यूस होतो त्यामुळं त्यामध्ये तयार झालेलं फ्लक्स जे आहेत मॅग्नेटिक फ्लक्स ते आपण जर phi b कन्सिडर केला मॅग्नेटिक फ्लक्स सेंट्रल रिजन मध्ये तर द इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड इज गिवन बाय इंडक्टन्स जे L हा N इंटू phi b बाय I. आपल्याला ऑलरेडी इंडक्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे तो N phi b बाय I आहे. L इक्वल टू when N is the number of turns N into phi b is called the magnetic flux linkage. आता त्या सोलेनॉइडला जे असोसिएट मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज आहे ते N into phi b इतके आहेत. For a length L near the middle of the solenoid the flux linkage is. आता L लेंथ असेल तर त्याच्या फ्लक्स लिंकेज आहे ह्या N इंटू phi b. N जे नंबर ऑफ टर्न्स N इंटू L आणि phi b जे B इंटू A. देन N L B A for theta equal to 0 when N is the number of turns per unit length, B is the magnetic field inside and A is the cross sectional area of the solenoid. इथं N हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, L ही लेंथ आहे, B मॅग्नेटिक फील्ड, A एरिया आहे. त्यामुळे N L B A दिस इज द फ्लक्स लिंकेज. वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड इज गिवन बाय. आता सोलेनॉइडच्या इनसाइडचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे आपल्याला इक्वेशन माहिती आहे B इक्वल टू म्यू नॉट N I. तर हेन्स सेल्फ इंडक्टन्स ऑफ दिस सोलेनॉइड इज L इक्वल टू N इंटू phi b बाय I. देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस N इज N into L, phi b is B into A. Again, this B magnetic field is at the center mu naught N I. Putting this value of B is here mu naught N I. Then here this I gets cancelled. Then final equation is L equal to mu naught N square L into A. This is the self inductance of a solenoid. हा जे काही सोलेनॉइड आहे सोलेनॉइड मधून करंट फ्लो झाल्यानंतर त्याचं जे इंडक्टन्स जे हा इंडक्टन्स L सेल्फ इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड L इज इक्वल टू म्यू नॉट ही परमिएबिलिटी आहे. N हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, L ही लेंथ आहे सोलेनॉइडची, A हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द सोलेनॉइड आहे. दिस इज द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड. नाउ इंडक्टन्स पर युनिट लेंथ नियर मिडल ऑफ द लॉंग सोलेनॉइड. आता आपण इंडक्टन्स पाहिला सोलेनॉइडचा, आता इंडक्टन्स पर युनिट लेंथ पाहायचं आहे. पण ती लेंथ आपण इकडे आणल्यानंतर डिवाइड झाली. इंडक्टन्स जे आपण हा ऑलरेडी कॅल्क्युलेट केला होता बा L इक्वल टू म्यू नॉट N स्क्वेअर A इंटू L. आता L इकडे आणल्यानंतर डिवाइड झालं.
एल बाय एल जे इंडक्टन्स, एल हे इंडक्टन्स आहे, एल ही लेंथ आहे. इंडक्टन्स पर युनिट लेंथ जे आहे म्यू नॉट एन स्क्वेअर ए आहे. हा इंडक्टन्स पर युनिट लेंथ नियर मिडल ऑफ सोलनाईड. आणखी इथं आपण सोलनाईडचा एरिया जे आहे हा एरिया आपण इन टर्म्स ऑफ डायमीटर असा लिहिला पाय डी स्क्वेअर बाय 4. ॲक्च्युली पाय आर स्क्वेअर असतो. रेडियस जे आहे रेडियस इन टर्म्स ऑफ डायमीटर हे आपण डी बाय 2 लिहिल्यानंतर त्याचं स्क्वेअर केल्यानंतर डी स्क्वेअर बाय 4 येतं. म्हणून एरिया जे आहे पाय डी स्क्वेअर 4 आपण एरिया लिहिला हा सोलनाईडचा. तर डी जे आहे बिईंग द डायमीटर ऑफ सोलनाईड, डी हा डायमीटर ऑफ सोलनाईड आहे. या नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत. आणखी म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे. दिस इम्प्लाइज दॅट इंडक्टन्स ऑफ अ सोलनाईड, आता ह्याच्यावरून आपण सोलनाईडचा इंडक्टन्स जे हा एल प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, हा एल हा प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. नंबर ऑफ टर्न्सवरती इंडक्टन्स डिपेंड असतो डायरेक्टली, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वाढल्यानंतर इंडक्टन्स वाढतो. त्यानंतर एल ऑल्सो डिपेंड्स अपॉन डी स्क्वेअर. आता इथं डी स्क्वेअर जे आहे डायमीटर स्क्वेअर, म्हणजे डायमीटर वाढल्यानंतर पण इंडक्टन्स जे आहे सेल्फ इंडक्टन्स हा सोलनाईडचा इन्क्रीज होतो. इंडक्टन्स इन सिरीज और पॅरल, आता इंडक्टन्स जे इथे आपण असे वेगवेगळे इंडक्टन्स आपण सिरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये जोडल्यानंतर वेगवेगळ्या व्हॅल्यूचे त्यांचा टोटल एकत्रित इंडक्टन्स जे हा इंडक्टन्स सिरीज आणि पॅरल केसमध्ये बघा. इफ सेव्हरल इंडक्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज और इन पॅरल then the total inductance is determined by using the following relations. तर आपण एकमेकाला कंडक्टर जे इंडक्टन्स जे हे इंडक्टन्स सिरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये जोडल्यानंतर प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी असेल तर एकत्रित व्हॅल्यू काय येते ते आपण इथं पाहायचं आहे. फॉर सिरीज कॉम्बिनेशन जर आपण इंडक्टन्स वेगवेगळे आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले एकमेकाला तर प्रत्येकाची व्हॅल्यू समजा पहिल्या इंडक्टन्सची व्हॅल्यू L1 असेल, दुसऱ्याची L2 असेल, तिसऱ्याची L3 असेल, असे या नंबर ऑफ इंडक्टन्स आहेत. तर लास्टची LN असेल तर टोटल सेल्फ इंडक्टन्स जे आहे आपण जर हे इंडक्टन्स जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केले कॉइल्स तर टोटल इंडक्टन्स L टोटल हा L1 प्लस L2 प्लस L3 प्लस अप टू LN ही सर्वांची डायरेक्ट ॲडिशन असते. टोटल इंडक्टन्स जे हा सर्वांच्या ॲडिशन इतका असतो जर आपण हे इंडक्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट केले तर. नेक्स्ट फॉर पॅरलल जर आपण हे इंडक्टन्स आपण पॅरलमध्ये कनेक्ट केले जे वेगवेगळ्या व्हॅल्यूचे आहेत, फॉर एक्झाम्पल L1 L2 L3 असे वेगवेगळ्या व्हॅल्यूचे इंडक्टन्स आपण जर पॅरलमध्ये कनेक्ट केले तर एकत्रित व्हॅल्यू जे 1 अपॉन L टोटल इक्वल टू 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2 प्लस 1 अपॉन L3 प्लस अप टू 1 अपॉन LN, म्हणजे ही 1 अपॉन L टोटल जे हे इंडक्टन्स हा 1 अपॉन असतो. म्हणजे इंडक्टन्स आपण जर पॅरलमध्ये जोडले तर रिझल्टर इंडक्टन्स जे आहे ह्यातला सर्वात लहान ज्याची व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा ह्याची लहान व्हॅल्यू येते L टोटलची. जर आपण सिरीजमध्ये जोडले तर रिझल्टंट व्हॅल्यू जे आहे टोटल व्हॅल्यू ही ह्यातला सर्वात मोठा कोणता असतो, सर्वात लार्जेस्ट कोणता असतो त्या लार्जेस्टपेक्षा ही लार्ज व्हॅल्यू येते. म्हणजे सिरीजमध्ये इंडक्टन्स कनेक्ट केल्यानंतर इंडक्टन्स वाढतो, पॅरलमध्ये इंडक्टन्स कनेक्ट केल्यानंतर इंडक्टन्सची व्हॅल्यू कमी होते L टोटल. नेक्स्ट पॉईंट इज एनर्जी स्टोर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्डमुळे जे काही EMF तयार होतो त्यामुळे त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती एनर्जी आपण इथं आता कॅल्क्युलेट करायची आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इन अ कॉईल कॉज अँड इंड्युस्ड EMF. तर एखाद्या कॉईलला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड असतील तर त्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस होतो. हे आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण फॅरेडेज लॉनुसार पाहिलेलं आहे. द इंड्युस्ड EMF सो प्रोड्युस्ड अपोजेस द change and hence the energy has to be spent to overcome it to build the magnetic field. तर इंड्युस्ड EMF जे आहे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळे इंड्युस्ड EMF तयार होतो आणि हा इंड्युस झालेला EMF जे आहे हा अपोज करतो नेक्स्ट चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्ससाठी. आणि हे जे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत परत ह्या ओव्हरकम करण्यासाठी बिल्डअप करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती वर्क डन करावं लागतं. दिस एनर्जी मे बी रिकवर्ड ॲज हीट इन अ रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. आता ही जी एनर्जी असते ही इथं स्पेंड झालेली एनर्जी, तर ही एनर्जी तर ह्याच्यामध्ये रेजिस्टन्समध्ये हीटच्या फॉर्ममध्ये रिकवर्ड होत असते. द एनर्जी स्पेंड टू बिल्ड अप करंट I इन सर्किट हॅव्हिंग द इंडक्टन्स L. तर हा प्रोड्यूस झालेला EMF जे आहे हा EMF त्या करंटला अपोज करतो. त्यामुळं हा करंट आपण बिल्डअप करण्यासाठी करंट इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला जी काही एनर्जी आपण स्पेंड केली ती एनर्जी याला इंडक्टन्ससाठी E इक्वल टू मायनस L di/dt इतके असते. नाउ द वर्क अलोन इन मुव्हिंग चार्ज dq अगेन्स्ट दिस EMF इज. आता dq चार्ज आहे आपण करंट बिल्डअप करणार आहे
त्यासाठी चार्ज आपण मूव्ह करायला पाहिजे. पण DQ इतका चार्ज आपण बिल्डअप करण्यासाठी, चार्ज आपण मूव्ह करण्यासाठी जे काही वर्डन लागेल ते dW इक्वल टू पोटेन्शियल इंटू चार्ज, पोटेन्शियल EMF E आहे आणि चार्ज DQ आहे. नेक्स्ट dW हे स्मॉल वर्डन आहे, छोटा DQ चार्ज आहे. हा DQ चार्ज इतका चार्ज आपण त्याला अगेन्स्ट आपण मूव्ह करण्यासाठी वर्डन लागलेला आहे. dW स्मॉल वर्डन आहे. ईच व्हॅल्यू पुट केली L इंटू di/dt, DQ ॲज इट इज, फक्त आपण मॅग्निट्यूड घेतलं इथं E हे ऑलरेडी मायनस आहे आणि हे पण ऑलरेडी मायनसमध्ये येतं, मायनस मायनस प्लस झालेलं इथं. नाव टर्म्स रिअरेंज केल्या इथं. आपण फर्स्ट इथं DQच्या इकडे ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, ह्या DIच्या फॉर्ममध्ये. नंतर इथं LJ हे dQ/dt, IdQj हा IdQ म्हणजेच इथं dQ/dt हा dQ/dt करंट येतो. dQ/dt करंट I लिहिलेला आहे आणि DI ॲज इट इज लिहिलं आहे, L ॲज इट इज आहे. dQ/dt रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज आहे, याला आपण करंट लिहिलेलं आहे. DI ॲज इट इज, दिस इज वर्क डन, स्मॉल वर्क डन. आता हे DQ चार्ज आहे, DQ चार्ज पुश करण्यासाठी, ढकलण्यासाठी, मूव्ह करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन, स्मॉल वर्क डन dW इतका आहे. आता नेक्स्ट देअरफॉर द टोटल वर्क डन. आता टोटल वर्क डन जे आहे हे टोटल वर्क डन हे स्मॉल जे वर्क डन आपण केले, स्मॉल DQ चार्ज मूव्ह करण्यासाठी लागलेलं वर्क डन dW आहे. हे सर्व वर्क डन जर आपण ॲड केले तर आपल्याला संपूर्ण वर्क डन मिळेल. म्हणून हे इंटिग्रेशन ऑफ dW आहे. पण आपण ॲडिशन जे करायचे आहे वर्क डनची ते 0 करंटपासून I इतका करंट होईपर्यंत ॲडिशन करायचे आहे. म्हणून आपण याला लिमिट टाकलं 0 to I. dW जे आहे याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलं आहे, LIDI आहे. नाव this L is constant taking out of this integration, hence integration of LDI is L square by 2. The terms rearrange करून आपल्याला half into L into I square मिळालं work done. This is the work done to maintain this current, to increase this current, to build the current. तो करंट बिल्ड करण्यासाठी इतकं वर्क डन त्यामध्ये लागलेलं आहे. आता हेच वर्क डन जे आहे हे वर्क डन त्यामध्ये एनर्जीच्या फॉर्ममध्ये, मॅग्नेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं त्या कॉईलमध्ये. म्हणून ह्या वर्क डनला आपण मॅग्नेटिक एनर्जीनं रिप्लेस केलं आहे. हाफ LI स्क्वेअर राईट हँड साईड ॲज इट इज. This is the energy stored UB in magnetic field and is analogous to the energy stored UE, that is half CV square in the electric field in the capacitor. जसं कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर होते त्याच पद्धतीनं इंडक्टन्समध्ये पण एनर्जी स्टोअर झालेली आहे. ही एनर्जी मॅग्नेटिक एनर्जी आहे, कॅपॅसिटर एनर्जीमध्ये ती इलेक्ट्रिक एनर्जी असते. दोन्हीमध्ये ॲनालॉगस आहे. जसं UE इक्वल टू हाफ CV स्क्वेअर आणि इथं UB इक्वल टू हाफ L इंटू I स्क्वेअर. इथं इंडक्टन्सचं ॲनालॉगस टू कॅपॅसिटर, इथं I जे मोमेंट ऑफ इनर्शिया करंट स्क्वेअर आहे, इथं व्होल्टेज स्क्वेअर आहे. हे दोन्ही ॲनालॉगस आहेत. It can be shown that this energy stored up in magnetic field per unit volume, that is small UB, comes out to be half mu naught B square joule. आता ही टोटल एनर्जी आहे. आता पर युनिट व्हॉल्यूम जे आहे, पर एका युनिट व्हॉल्यूमसाठी ही एनर्जी आहे, ही एनर्जी हाफ इंटू म्यू नॉट बी स्क्वेअर इतकी येते. which parallel the half epsilon naught E square the energy density UE in an electric field. इलेक्ट्रिक फील्डमध्ये कॅपॅसिटरमध्ये जी एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे ती हाफ इप्सॉलॉन नॉट ई स्क्वेअर आणि इथं ही मॅग्नेटिक फील्डची हाफ म्यू नॉट बी स्क्वेअर आहे. इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. ही परमिटिव्हिटी आहे, परमिएबिलिटी आहे. हाफ दोन्हीकडे सेम आहे. हे दोन्ही पॅरलल इक्वेशन्स आहेत, सिमिलर इक्वेशन्स आहेत. इलेक्ट्रिक फील्डमधलं आणि मॅग्नेटिक फील्डमधली एनर्जी स्टोअर झालेली. म्यू नॉट अँड इप्सॉलॉन नॉट बिईंग द परमिएबिलिटी अँड परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, हे मॅग्नेटिक फील्डशी कन्सर्न असतं. आणि परमिटिव्हिटी जे आहे इप्सॉलॉन नॉट किंवा इप्सॉलॉन 0 किंवा इप्सिलॉन 0 हे इलेक्ट्रिक फील्डशी कन्सर्न असतं फ्री स्पेसमध्ये.